आता गोकुळच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. त्याबद्दल वेगवेगळे अर्थ हे अधिकारी काढतायत. आता आपल्याला माहिती आहे की लग्न सराई संपलेली आहे. 15 तारखेपासून अधिकचा महिना झाल्यामुळं आता लग्न एक महिनाभर काय होणार नाही. लग्नात आपण जात होतो त्यावेळी काय करतो, 3 मंगलाष्टका, 5 मंगलाष्टका, 7 मंगलाष्टका. लग्न जवळ आलं कसं आहे, आली लग्न घटिका समीप, तशी आता आली गोकुळची निवडणूक समीप. नाही, पण सुनावणीला ज्या पद्धतीने उशीर होतोय, वादाचे प्रसंग त्या ठिकाणी घेत आहेत, पोलीस बोलवा अशा पद्धतीची भाषा अधिकाऱ्यांना याबद्दल आम्ही सगळे बसून चर्चा करणार आहोत. कारण प्रशासकांनी चार्ज घेतल्यापासून जवळ 50-60 हजार लिटरचं दूध संकट कमी झालेलं आहे. आता उष्णता ही कारणं आहेच आणि संकलन कमी होणं ही धोक्याची घटना आहे आणि त्या प्रशासक मंडळाला काम करू दिलं पाहिजे. आणि प्रशासक मंडळाने सुद्धा गोकुळच्या नावाला डाग लागेल, गोकुळचा ब्रँड बदनाम होईल असं काम करता कामा नये. राजकारणामध्ये फारसं भाग घेता कामा नये. आणि हे राजकारणामध्ये काही अधिकारी भाग घेत असल्यामुळं हे प्रकरण उद्भवलेलं आहे. मला वाटतं अजूनही मी सर्व कार्यकर्त्यांना समजावून सांगेन आणि दूध उत्पादकांना विनंती करेन की गोकुळा घाला. फार मोठी गोकुळा दुधाची मागणी आहे, चणचण आहे आणि त्यामुळं जरी प्रशासक आला तर तो 2-3 महिन्याचा पाहुणा आहे. त्याला गोकुळ इथंच राहणार आहे आणि इथंच आम्ही सर्व कोल्हापूर जिल्ह्याची भूमिपुत्रच काम करणार आहोत. त्यामुळं तिकडे लक्ष न देता संघ कसा वाटेल यासाठी दुधाचा पुरवठा करावा. अजिबात तिकडे लक्ष कोणी देण्याची आवश्यकता नाही.